तर मुंबई विरुद्धचा मॅच जिंकलेला आहे आणि आता आपला पुढचा मॅच जे आहे ते दिल्ली विरुद्ध आहे आणि ते बी आहे बंगळुरूमध्ये. तर मॅच खेळायला निघलो होतो पण गावातले पोरं काही ऐकच नव्हतं, म्हणाले तर इराड भाऊ नेणत लागते आम्हाला संघ. मग आता सगळे पोरं संघ न्यायचे म्हणल्यावर इथं नारायण आगावची कुरजर केलेली आहे. हे पहा प्रसाद आगाव विठ्ठल शेट्टी तर आतमध्ये येतं बसलेले आहे. तसे मोकळे चाकडे 15 जण बसतात पण 20-25 जण मी सोबत घेतलेले आहेत. मग आपला इजू मोरगे, फटकं जुन्या, काळं मौन्या, त्यानंतर आमदार कैलास सांगळे, विनोद सांगळे बारकं, रमेश सांगळे, पुन्हा ते आपला शिंगोलीचा इलास आगाव, पुन्हा आपला आवड्याचा युवा उद्योजक रॉय अगरवाल, सगळेजण आता इथं घेतलेले आहेत कुरजर. आता नॉनस्टॉप डायरेक्ट बंगळुरू, कारण ड्रायव्हर आमचा लय फास्ट आहे. मधात म्हणे फक्त धाब्यावर थांबा म्हणे, एकदा का जेवण केलं मग तो कुठं थांबायचं आहे काम नाही काहीच नाही. आणि आता मुंबईत हरवलेली आहे, आता दिल्लीला बी हरवणार म्हणजे हरवणार, कारण सोबत आता आपले सगळे गावातले पोरं घेतलेले आहेत. आणि स्टेडियममध्ये जाऊन फोटोग्राफी करण्यासाठी खास जिंतूरचे फोटोग्राफर रवी मस्के आणि किरण मस्के बी येतं, त्यामुळं ताणत नाही. आता पहा कसा दिल्ली ठोकतो तर.